आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय जावय बापू, आम्हाला न सांगताच दुकान टाकलं होय. नाही असू द्या, आम्हाला काय वाईट नाही वाटलं, उलटा आनंदच झाला बघा. आणि आता एवढी मोठी जबाबदारी खांद्यावर घेतली या, तेव्हा आळशीपणा चालायचा नाही, व्यवस्थित करा. आम्ही हाऊस पाठीशी. पण तुम्ही आता त्या मोबाईलच्या रेला तेवढ्या बघत बसू नका, त्याकडे चांगलं लक्ष द्या आणि चांगला धंदा करा. हा चला येऊ का आम्ही आता. प्रभाकर राव, दोन गोष्टी हिताच्या सांगा आमच्या जावई बापूंना. सत्यजित राव, चला येतो. आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला. तो मोगेंबो खुश झाला तर माझं नशीब. उचल रे खुश, टेन्शन नको घेऊ. हा ठीक आहे. हा जाधव साहेब, ए माझी आणि माझ्या मुलीची बऱ्याच दिवसापासून भेट नाहीये, म्हणून मी तुला बोलून घेतलं इकडे भेटायला. हा म्हणजे तसं काही ती सुट्टीचं बोलली नव्हती आज. सुट्टी कशाला पाहिजे, इथून थेट तिकडेच येईल ती ड्युटीवर. सांभाळून घ्या आजचे दिवस. बरं ठीक आहे, हरकत नाही. कशासाठी तात्यासाहेब एवढं कौतुक या मुलीचं करताय? हे साडी वगैरे काय? अहो काय तुम्हाला जर माहितीच पाहिजे तर खुसपुटे आहे ना आपला. हे साडी वगैरे कशासाठी? बिनकामाचा तो खुसपुटे, गाडीचं काम करत नाही, पैसे मागतो बसाबस. त्याच्यापेक्षा ही आमची मुलगी बरी आहे ना, भोळी आहे, तिचा विश्वास आहे आमच्या. अरे 1 रुपया खर्च न करता सगळीच्या सगळी माहिती मिळते ना खात्यातली. अजून काय पाहिजे? या संपूर्ण जगात माझ्यासाठी 2च व्यक्ती कामाचे आहेत, एक सत्या आणि दुसरी मंजू. तात्यासाहेब, अरे ये 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 ये. काय घेणार, चहा कॉफी? काहीच नको, आवरून ड्युटी उभी जायचंय. धावती भेट घ्यायला आली. जाशील ना, बस बस बस. हा काय म्हणतात घरचे, ठीक आहेत ना? म्हणजे त्रास वगैरे देत नाहीत ना सत्याच्या घरचे? नाही ठीक आहे समजा. बरं ती काउन्सिलर बाई काय म्हटली, तिनं काय सुचवलं का काही उपाय? एकत्र टाइम घालवा म्हणतायत, फिरायला जा असं बी म्हणतायत. एकदम बरोबर आहे तिचं. एकत्र वेळ घालवा, टाइम स्पेंड करा. पंकज, यांच्यासाठी चांगलं हनीमूनचं पॅकेज बुक करा ताबडतोब. हो नको, आता येळ बी नाही आणि सुट्ट्या बी नाही मिळणार, लय काम आहे. का नाही मिळणार सुट्टी? काल SP साहेबांनी जाधव साहेबांना सांगितले की साताऱ्यात अंमली पदार्थांची तस्करी वाढली. अरे काय चाललंय का इथं? कुठं नेऊन ठेवलाय माझा हा सातारा जिल्हा? सीमेवर लढणाऱ्या सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळख आहे याची, लौकिक आहे याचा. काय घडतंय इथे? कॅन्सल कॅन्सल कॅन्सल. काय तात्यासाहेब? कॅन्सल कॅन्सल. हे हनीमून पॅकेज एकदम कॅन्सल. ड्युटी बजावा, ड्युटी. हा कुठे आहे तुझी ड्युटी? वाडेफाटा रोडवर. कर्तव्यात कसूर ठेवू नका, अजिबात कसूर ठेवू नका. गरज पडल्यास मी आहे त्या नराधमांची 2 हात करायला. तात्यासाहेब, तुमचं सहकार्य तर लागलच आम्हाला. करणार, अगदी करणार. आमदार म्हणून माझं काम आहे, मला केलं पाहिजे. गरज पडल्यास एखाद्या चेकपोस्टवर उभं राहीन मी चेकिंग साठी. नाही तात्यासाहेब, आम्ही आमचं काम पार पाडतेच. आता समजा चौकीतले पोलीस एकत्र येऊन चेकिंग करणार आहेत. कौतुक कौतुक, केवळ कौतुक. पंकज, आपले हे पोलीस मंडळी किती काम करतात पावसा पाण्याचं. त्यांच्या जेवणा खाण्याची नाश्त्याची व्यवस्था करा तुम्ही. ठीक आहे तात्यासाहेब. तात्यासाहेब,
तुम्ही किती विचार करता समजांचा. हे माझं कामच आहे, ते कर्तव्य आहे माझं. जबाबदारी आहे माझी, ती मला केलं पाहिजे. पंकज, ही मुलगी किती दिवसानं घरी आली आहे, तिचं बाहेर पण घेऊन या. अहो तात्यासाहेब, सुदे सुदे रीत असते ती, करावं लागतं. हा, हे आमच्याकडून तुला साडी. पंकज, आमच्या मुलीला सोडून या. ठीक. मी जाईन माझी. सुदे, बापाचा मान असतो तो, मला घेऊ देतो. हा, जा पंकज, सोडून ये. अरे हा, एक मिनिट. तुझी ड्युटी कुठल्या चेक पोस्टला असते ना, ते मला सांगत जा. का? काळजी वाटते, बापाला समजलं पाहिजे, काळजी वाटते. हा, ठीक आहे. जा पंकज. चला जायचंय ना. ये. नका पाहू बाई माग वळून. सर, ही जी फिगर आहे ती या महिन्याचा बॅलन्स आणि ही त्या खालची अमाऊंट या महिन्यात आपण भरलेले टॅक्स. पण ही जी अमाऊंट दिसते, सॉरी सर. ओके, टेक युअर कार्ड. नाही सर, सॉरी. असू दे, महत्वाचं असेल. घ्या फोन घ्या तुम्ही आधी. हॅलो. हो, मी 2 दिवसात देते बिल तुमचं. त्याआधी बघते मी. मिस अमृता. सॉरी सर, सॉरी. ते हा, या ज्या अमाऊंट आहेत. रिलॅक्स अमृता, रिलॅक्स. तुमची काही हरकत नसेल तर तुम्हाला काही विचारू का? ते फोन आल्यापासून तुम्ही थोडे डिस्टर्ब दिसताय. काही प्रॉब्लेम आहे का? कोणी त्रास वगैरे देत आहे तुम्हाला? नाही, कोणाचा फोन होता काय? नाही सर, काही नाही. मी म्हणत होते की नाही, तुम्ही बोलू शकता माझ्याशी. काही अडचण असेल तरी मला सांगा, आपण त्यातून काहीतरी मार्ग काढूया. सर, माझ्या आईला बीपीचा त्रास आहे ना, तर तिला मागे चक्कर आली होती. ओके. तर मेडिकल मधून औषधं उधारीवर घेतली होती. त्यांचाच फोन होता बिल भरण्यासाठी. ते करेन सर मी मॅनेज. तर मी म्हणत होते या. एक मिनिट जरा, मला काम आठवलंय. मिस्टर साळुंखे, जरा आतमध्ये या आणि आत यांना 10,000 कॅश घेऊन या. ते सर, ही जी फिगर आहे ती. अमृता, रिलॅक्स. ते मी बघीलच. आपण येस कमी. हे घ्या. सर, हे. अहो घ्या. नाही, नको सर, हे एवढे पैसे. मिस अमृता, तुमच्या कामाचा ऍडव्हान्स समजून घ्या. असू दे. नाही सर, नको. मिस अमृता, घ्या. मिस अमृता, तुमचे जे काही बिल असतील ते आधी पेड करा. बाकी आपण नंतर कंटिन्यू करू. या तुम्ही. थँक्यू सर, थँक्यू सो मच. तिला एवढे कशाला ऍडव्हान्स दिलाय? पैसे घेऊन पळून गेली तर? साळुंखे, तुम्हाला माणसं कळत नाही. ती तशी नाहीये. आपल्या चांगुलपणाच्या उपकाराखाली ती तिचं तोंड बंद ठेवेल. मी बघतो काय करायचं ते. असू दे. आजचा दिवस लय कठीण आहे. पोलिसांची चेकिंग वाढल्याची खबर आली आहे. सत्यदादाला यातलं काय पण माहित नाही. त्याला काय पण कळता कामा नये. आम्ही निघालो का नाही, तात्यासाहेबांनी एक फोन टाक. चालतंय, ठीक आहे. झाला ट्रकलोड? होय, झालाय सत्यदा.
बरं सॉरी, मला जरा उशीर झाला, फॅमिली फंक्शन होतं. पण आता उशीर नको, लवकर निघूया. चल चल, हे निघतो आम्ही. चल चल लवकर चल. हॅलो दादासाहेब, आपला ट्रक निघालाय बरं का? ठीक आहे, वाडे फाट्यावरून घ्यायला सांगा. हो हो, जी 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 दादासाहेब. कुठे आहेत गिरीत? वाडेफाटा रोडवर. सगळ्यांनी ऐका, बंदोबस्तासाठी कोण कुठे जाणार आहे ते आता सांगतो सगळ्यांना. शिंदे तुम्ही शाहूपुरी चौकात, गोलप आणि भारती मॅडम तुम्ही आकाशवाणी केंद्राकडे, प्रिया मॅडम आणि मी हायवेला चेकपोस्टला थांबतो. मेन जागेवर माझी ड्युटी लावून घेतो, म्हणजे काय गावलंच तर तात्या साहेबांकडनं डबल प्रसाद गावल. लक्षात आलं सगळ्यांच्या? हा, ध्यानात ठेवा, सगळ्यांनी या लोकेशनला जायचंय. पुढे. येस सर. काय झालं बंदोबस्ताचं? ठीक आहे, मी लिस्ट काढली. शिंदे जातील बघा शाहूपुरी चौकात, गोलप आणि भारती मॅडम जातील आकाशवाणी केंद्राकडे. बर. आणि प्रिया मॅडम आणि मी हायवेला चेकपोस्टला जातो. आणि वाघमारे हे बघा असं आहे साहेब, दरवेळी वाघमारे गायब असतात. हो ना, आजकाल जरा जास्तच सुट्ट्या मारते ती. बास, तुम्ही सगळे आहात ना, मग प्रत्येकाने आपापलं काम नीट करा म्हणजे झालं. बाकी थोडा एक लक्षात येतंय का, ही बाब खूप गंभीर आहे. सर मी सांगतोय त्याच्याकडे लक्ष द्या. कुठलीही गाडी आली, त्यात ओळखीचा माणूस असलं, अगदी नातेवाईक जरी असलं, तरी गाडी चेक झाल्याशिवाय सोडायची नाही. हे बघा, आपल्या जिल्ह्यात अंमली पदार्थ येणं ही खूप गंभीर बाब आहे आणि त्या गोष्टीची गंभीरता समजूनच इथून पुढे काम करायचं. आणि दुसरी गोष्ट, कुणाच्याही दबावाने, वशिल्याने, कुणाच्याही फोननी कुणालाही हाफ डे सुट्टी काही मिळणार नाही. अगदी कुणालाच. मंजू, आलं का लक्षात? जमेल ना? होय सर. हो वाघमारे, जमल ना? नाही, तुम्ही सुर्व्यांची सुनबाई आणि तात्यासाहेबांची मानस कन्ये, नाहीतर मनमानी करून घ्याल स्वतःची. पुढे बास, तुम्ही तुम्हाला दिलेल्या कामाकडे लक्ष द्या. आणि मंजू, तुझी जिथे पोस्टिंग झाली आहे ना, तो चेक नाका सुद्धा महत्वाचा आहे. तेव्हा व्यवस्थित काम कर, कुठलीही गडबड होता कामा नये. हा हा हा, असल्या पावसाच्या वातावरणात अशी चमचमीत निस्ते तिखट जाळ भाजी आणि कांद्याचं गरमागरम भजी पाहिजे. तर कशाचं काय, ह्या घरात कोणाला काय करायची हाऊस हायवे तवा. जाऊ दे तिकडं, मी बरी आणि माझी मिसरी बरी. हा हा हा. काय करत नाही, तुझी भाची आली का नाही माहेरपणाला? नाही की अजून. पर काय ग, तुझी लेक बी अजून हेच आहे की घरात? नाही म्हणजे तिच्या नशिबात सासर पण हाय का नाही? होय होय, माझा जावाई मुंबईला आहे आणि चांगला कमावतोय आणि माझी पोर तरणी दाटी आहे म्हणून ही तर राहती. आणि होय ग, तुझ्या डीजेचं मंजीचं लग्न होणार होतं, असं अचानकच काय मोडलं? पण मंजी भलतीच हुशार निघाली. चांगलं श्रीमंत घर बघून चांगलाच तिनं संसार थाटलाय. आणि तुझा डीजे बिचारा बसलाय गुडघ्याला बाशिंग बांधून. हे टवळे, इथं आली असली दुनी धुयाला, जा की तुझ्या घरात जाऊन काय आपटायचं ते आपट जा. बघ, माझ्या डीजेचं लगीन मंजी बरोबरच होणार आहे. आता जी काय झालंय का नाही, ती चुकून झालंय, चुकून. त्याच्यामुळे ही लगीन मोडलं की मी स्वतः पेढ घेऊन येईन तुझ्या घरला आणि स्वतःच्या हातानं चारीन. हा होय होय, आई मोठी पेढ भरवणारी. अगं कुठे तुझा डीजे आणि कुठे ते देखना सत्या. सोनं सोडून धोंडा बांधून गेला, तिला काय याड लागलंय वय? ए फुकणे, तुझी हिंमत कशी झाली माझ्यावर बोलायची? तुझी जेबात हात सोडून ठेवते. थांब, पळतेस कुठे आता पुढं? होय का? या इकडं, तुझी जेबी हात दगडाली कशी ठेचून ठेवते बाप. हा, बोलतेस वय? माझ्या डीजे
बरोबरच लावून देणार. आणि नाही लावून दिलं ना तर रत्ना काटे नाव सांगणार नाही मी. तुमच्या समद्यांचा कसा काट्यानं काटा काढते का नाही ते बघा. ओके पडली बाई. जाऊ काय करताय? जाऊ दे की. जाऊ दे की काय? जाऊ दे की का? हे जा फकण्या. बघताय इकडं ही समजा तुझ्यामुळे होताय बघ आणि तुझ्या लेकीमुळे होताय. येता जाता मला माणसं बोलायला लागले ती. एक गोष्ट ध्यानात ठेवतो नंदे, ह्या बारीला जर का मला मंजीने गंडीवलं तर तू हाय, मी हाय आणि तुझी मंजी हाय. काय जरी झालं तरी बी मंजी बरोबर मी डीजेचं लगीन लावून देणार म्हणजे देणार. नाही तुमच्या समद्यांचा काट्यानं काटा काढला का नाही तर नाव सांगणार नाही रत्ना काटे. अच्छा आहे ना. हा हे पाहिजे पण हो काय. अजून काय? हा ब्रेड पण चांगला आहे काय? ठीक आहे सगळं. काय जयदीपराव भारीच दुकान टाकले. काय रे बाबा पैसे घेतले आणि विसरला तो बाईला. हा हे बघ, दोन गोष्टी कधीच विसरायच्या नाहीत. एक म्हणजे मोबाईलचा चार्जर आणि दुसरं म्हणजे घेतलेलं कर्ज. नाहीतर कधी पण स्विच ऑफ होऊ शकतं बरं का. होय बरोबर आहे भाऊ. या की या आतमध्ये. अरे आता स्वागत करून काय उपयोगाचं आहे? कर्ज घेतले फीस कापायला पण आम्हाला बोलवलं नाहीस. नाही भाऊ ते जरा गडबडच झाली सगळी. बरं तुम्ही या तरी आतमध्ये बोलू. या 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 चला रे. या 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 भाऊ या या. बस. भाऊ सॉरी बरं का, मला तुम्हाला खरंच बोलवता आलं नाही. अहो लयच गडबड चाललेली आमची. बरं असू देत. भाऊ काय अँग्री नाहीत तुझ्यावर. आणि तसं पण भाऊच्याच पैशावर साताऱ्यातल्या सगळ्या दुकानाची ओपनिंग होते. आणि भाऊ काय सगळ्या दुकानाची ओपनिंग करायला जायला टपाल सर्व्हिस आहे काय हो भाऊ? वाघमारे आज इकडे कशी गाडी होती? तू इथं काय करतोय? ते तात्यासाहेबांनी बियाणं पाठवलंय ना, ते घेऊन निघालो होतो. वाघमारे तुम्ही दोघं ओळखताय की मेकांना? साहेब अहो ते दोघं नवरा बायको आहेत. अच्छा नमस्कार साहेब. नमस्कार. अहो आम्हाला माहित नव्हतं तुम्ही आमच्या वाघमारे मॅडमचे मिस्टर आहेत ते. ए गाडीत माल काय दाखव. ते साहेब ए जाऊ दे रे, जाऊ दे गाडी जाऊ दे. साहेब जाऊ तुमची गाडी घेऊन. ठीक आहे साहेब, धन्यवाद धन्यवाद. येतो. थांबा. कुठलीही गाडी आली त्यात ओळखीचा माणूस असलं, अगदी नातेवाईक जरी असलं तरी गाडी चेक झाल्याशिवाय सोडायची नाही. साहेब नवरा असला म्हणून काय झालं? नियमाप्रमाणे गाडी चेक करावीच लागेल. होय साहेब बरोबर आहे. मॅडम बिंदास चेक करा गाडी. दादा तुमची बायको असून पण आपली गाडी चेक करते. गाडी सोड. मॅडमचं तर मला बेड्या टुकुंडी झाले आणि आपण काय वाईट काम करत नाही ना, मग कशाला घाबरायचं? उघडा ट्रक. चल उघड लवकर. साहेब अहो ती मॅडम लय हुशार आहे बरं का. तुम्ही ट्रक सोडला तरी पण पुढं चेक करायला गेल्या, म्हणजे बायको असून बी ड्युटी पुढं नवऱ्याला मान दिला नाही अशी वाहवा होईल तिची सगळीकडं. आणि या सगळ्यात कुणाला तुमचं नाव बी कळणार नाही. अरे उघड की. बघू काय आतमध्ये. थांबा.
काय एक चेक करू नका. काय झालं साहेब? म्हणजे जाधव साहेबांनी सांगितलं होतं सगळ्या गाड्या चेक करायला. अहो जाधव साहेबांनी जरी सांगितलं असलं तरी इथं सिनियर कोण आहे? कोण आहे इथं सिनियर? तुम्ही. मग सिनियरची ऑर्डर डावलून पुढे जायला कोणी सांगितलं तुम्हाला? का नवऱ्याचा ट्रक चेक करून कशी ड्युटी पार पाडली हे दाखवून द्यायचंय का डिपार्टमेंटला? तसं नाही साहेब, पण जाधव सरच म्हणले होते. बस झालं. हे तुला निघ म्हणून सांगितलं ना मगाशी. चल निघ. हो साहेब, पण जाधव साहेबांनी सांगितले सगळ्या गाड्या चेक करायला. आणि साहेब तुमचं कामच आहे ना ते. आणि मी सांगतोय की तुम्हाला बिंदास चेक करा, तुम्हाला काही बी गावणार नाही. आणि शेवटी नियम सगळ्यांना सारखा असलं पाहिजे ना. आम्हाला कळतात आमची कामं, पण तुमचं बोलणं मी समजू शकतो. त्याचं काय आहे, बायकोचं ऐकायला लागतं ना. ती उठ म्हणली की उठायचं, बस म्हणली की बसायचं. आणि त्यातून तुम्ही वर्दीवाली बायको केलीये, मग काय बोलायलाच नको. अहो साहेब असं काय बी नाही. या वाघमारेच पुढे पुढे करतात, घरात नीट बोलत बी नाहीत आणि इथं फडाफडा बोलतात. साहेबांनी जायला सांगितले, निघा तुम्ही. खरंच निघू साहेब? होय निघा. धन्यवाद साहेब. चल रे.